आणि याच ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, आपण पाहतोय 4:30 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे, मात्र पावसाचं काहीसं सावट आहे। सध्या पाऊस पडतोय का, काय स्थिती आहे? सध्या जर का राम मंदिरच्या परिसरातलं हे दृश्य बघायचं झालं तर रिमझिम पाऊस सध्या सुरू आहे आणि दृश्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे की जे कोणते शिवसेनेचे पदाधिकारी इथे आहेत ते देखील छत्रीच्या साहाय्याने या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी बघताना पाहायला मिळत आहे। समोर खुर्च्या लावण्यात आलेल्या आहे, कारण की डावीकडे आपल्याला राम मंदिर दिसत आहे। राम मंदिराच्या आतमध्ये रामरक्षा पठणाचा कार्यक्रम झाला की उद्धव ठाकरे याच व्यासपीठावर बाहेर येणार आहे आणि या रस्त्यावर मग त्यांची छोटेखानी सभा होणार आहे। आपण बघू शकतो कशा प्रकारे सभेचा हा व्यासपीठ तयार करण्यात आलेला आहे। सर्व कार्यकर्ते इथे उभे राहणार आहे, एकही खुर्ची लावण्यात आलेली नाही, फक्त उद्धव ठाकरे यांचं संबोधन इथे होणार आहे आणि एक प्रकारे मोठा फलक देखील व्यासपीठाच्या मागच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे। रामरक्षा महाआरती अशा प्रकारे या छोटेखानी कार्यक्रमाला नाव देण्यात आलेलं आहे आणि जो त्यांनी स्लोगन घेतला आहे की रामद्रोह हिंदीद्रोह म्हणजेच देशद्रोह अशा प्रकारचा उल्लेख करून एक गर्जना उद्धव ठाकरेची या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूरमध्ये होणार आहे। त्यामुळे जरी 4:30ला कार्यक्रम सुरू होणार असला तरी रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे, मात्र सर्वांना अपेक्षा आहे की तेव्हापर्यंत पाऊस हा निघून जाईल आणि या कोणत्याही व्यत्यय या कार्यक्रमावर येणार नाही। मात्र लाईट व्यवस्था असेल, डेकोरेशन असेल, तिथे कुठेतरी थोडाफार पावसाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पॉलिथिनच्या मदतीने इथे जे डेकोरेशनचे साहित्य होतं ते कशा प्रकारे झाकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चित आजच्या या संपूर्ण रामरक्षा कार्यक्रमाकडे, महाआरतीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। मात्र काहीशी पावसाने हजेरी लावल्याचं आपल्याला देखील तितकंच पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा कार्यक्रम पुढे कशा प्रकारे होतो हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।